असे बरेच विद्यार्थी माझ्याकडे येत असतात. ते हेच विचारत असतात, सर असा काही उद्योग सांगा ना. तर कसा, ज्याच्या जागा गव्हर्मेंट देईल, ज्याला कर्ज गव्हर्मेंट देईल, ज्यासाठी रॉ मटेरियल गव्हर्मेंट देईल, ज्यासाठी पक्का मालसुद्धा गव्हर्मेंट विकत घेईल, ज्यासाठी सगळं काही देईल. म्हटलं तुझं काय काम? नाही, फक्त चालवेल तो. ना असा उद्योग असेल तर पहिले मी करेल ना, कारण मी एक उद्योजक आहे. तुला मी कशाला सांगेल? असं काही नसतंच. ह्या सगळ्या गोष्टी आणि अशा याच्यानेच लोक मग काहीतरी फसवणूक होताना आपण पाहतो. बरेच छोटे जाहिराती येत असतात, आमच्याकडूनच रॉ मटेरियल घ्या, आम्हालाच विका. आणि असे निदान वर्षातून 15-20 जणं मला भेटायला येतात. सर त्याच्यात फसलो, ही मशीन घेतली, एवढे पैसे टाकले, 2 लाख टाकले, 4 लाख टाकले आणि मग मी फसून गेलो. आता ते ऑर्डर नाही देते, आता हे होत नाही, रॉ मटेरियल मिळत नाही. अरे असं काही नसतं ना. आणि किती बरं आपल्याकडे काय, अशामुळेच उद्योजकांना फसवण्याचे उद्योग खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे ज्यांना काही उद्योग करायचे असतात त्यांना फसवणारे लोकांची टोळी खूप मोठी आहे. तर त्यामुळे का, आणि अशा खूप ठिकाणी आहे. असं नाही की फक्त म्हणजे महाराष्ट्रात आहे, सगळ्याकडे अशा टोळ्या आहेत. मुळात उद्योजकता इतकी इझी असते तर सगळ्यांनी केलं असतं ना. नॉट दॅट इझी. पण ऑफकोर्स हे असंही नाही की जे आपलं जमू शकणार नाही. मग ते जमण्यासाठी आधी स्वतःची तयारी करणं गरजेचं आहे. कारण काय आहे की बरेच जण अशा काही गोष्टी घेऊन येतात माझ्याकडे. आता मला लक्षात आहे एक उदाहरण. माझा एक विद्यार्थी आहे, तो 10वीत 3 वेळा फेल झाला, राईट. आणि त्याच्या वडिलांना खूप काळजी होती. बरं, घरी 1 एकर जमीन आणि 2 भाऊ. आता 1 एकर जमीनचं उत्पन्न काय निघतं आणि ते 2 भावांना कसं पुरेल, त्याचे वडील चिंतित होते खूप. आणि बरं याला कुठेतरी जॉब लावायचा असं त्यांचा विचार होता. पण 10वीत 3 वेळा फेल झाला, म्हणजे याचे शिक्षणाचे पुढचे मार्ग तर जवळपास बंद झालेले होते. मग त्याला काय करावं त्याचं, कोणतरी त्यांना माझ्याकडे पाठवलं आणि ते आले माझ्याकडे. म्हणे सर असं काहीतरी सांगा ना की काय लगेच महिन्याला एक 15-20 हजार 50 हजार कमवायला लागेल, सगळं काही जर मिळत असेल, काही शासन माझ्याकडे पैसे बी नाही म्हणे, मग कोणीतरी असं शासनाची काही स्कीम असेल तर सांगा. म्हटलं काका असं काही नसतं, त्याला माझ्याशी बोलून दे. मग त्याशी बोललो. म्हटलं काय रे बाबा तू काय अभ्यास का नाही करत? म्हणजे मला अभ्यास नाही करायचं, मला व्यवसायामध्येच काही इंटरेस्ट आहे. म्हटलं बा व्यवसाय तर सोपा नसतो आहे, तुला माहिती का? हा म्हणे मला माहिती आहे आणि ती करण्याची माझी तयारी आहे. शेतीमध्ये एवढे कष्ट केले जातात म्हणे, त्याच्यापेक्षा जास्त कष्ट करण्याची माझी तयारी आहे. पण मला तुम्ही काय सांगा. मग तो माझा उद्योजकता विकासाचा कार्यक्रम केला त्याने. आणि आज त्याची टर्नओव्हर, त्याला पहिलं 1 लाखाचं कर्ज मिळायला इट टूक 2 years, 2 वर्ष लागले. पण आज तो मुलगा जवळपास 50 कोटीची उलाढाल करतो आहे. 4-5 प्रकारचे उद्योग त्यांनी केले. शेतकऱ्याचा मुलगा. मला सांगायचं काय की तुमची बॅकग्राऊंड काही बी असे ना, त्याच्याने काही फरक नाही पडत. फरक असतो ते फक्त तुमची मानसिकता कशी आहे. ती मानसिकता जर तशी असेल, एक सकारात्मक मानसिकता तुमच्यामध्ये असेल तर यू कॅन डू एनी काइंड ऑफ बिझनेस. मग बिझनेस कोणता करता हे बी महत्त्वाचं नसतं. बरेच जण त्याच्या मागे आहे, कोणता करायचा. अरे कसं करायचं ते शिका ना, ते समजलं पाहिजे. कोणतंही करता येतो ना. जर कसं करायचं टेक्नॉलॉजी जर तुम्हाला मिळाली, म्हणजे ती टेक्नॉलॉजी सांगत नाही मी काही, टेक्नॉलॉजी व्यवसाय कसं करण्याचं जे गमक आहे ते जर कळालं मग कोणताही उद्योग करता येईल. जसं एखाद्या 2 व्हीलरवर आपल्याला बॅलन्सिंग कळालं मग कोणतीही 2 व्हीलर चालवता येते. 4 व्हीलरमध्ये जजमेंट जर आली तर कोणतीही 4 व्हीलर चालवता येते. तसंच आहे उद्योग बी. एकदा जर तुम्हाला इफ यू नो हाऊ पार्ट दॅट यू कॅन डू एनी व्हॉट. ओके. तर ते जे आहे ना ते आपल्याला नीट समजतच नाही आहे, नेमकं काय महत्त्व कोणत्या गोष्टीला द्यायचं. आणि असं काहीतरी अशीच मानसिकता खूप लोकांची असते, सर सगळं काही रेडीमेड पाहिजे. अरे असं काही नसतं यार, असं बिझनेस नाही म्हणत त्याला. तर बिझनेस इज व्हेरी डिफरंट कन्सेप्ट अँड दॅट रिक्वायर्स
तो एक तुमच्यामध्ये ती अंडरस्टँडिंग असली पाहिजे, ती मानसिकता असली पाहिजे, ती ध्येय तुमच्यामध्ये क्लिअर असलं पाहिजे आणि त्याच्याबरोबर ती प्रवृत्ती प्रेरणा तुमच्यामध्ये विकसित झाली पाहिजे आणि तो थॉट प्रोसेस आपल्यामध्ये असेल तर यस मग नक्की होऊ शकेल. तर मला सांगायचं काय हे नक्की पॉसिबल आहे. म्हणजे जे तुम्ही म्हणताय ना, एक काळांतराने तुम्ही मोनोपॉली जेव्हा एस्टॅब्लिश करता ना मार्केटमध्ये आणि ती आपोआप होते. हे बघ प्रत्येकाची मोनोपॉली होऊ शकते. का बरं? कारण की प्रत्येकजण डिफरंट आहे. या भूतलावरती प्रत्येकाला काही वेगळ्या क्षमता देवाने दिलेल्या आहे. पण आपण आपला हातचं सोडून दुसऱ्याकडेच पळत असतो. ते आहे ना, मी तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, सगळं तुझ्याकडेच आहे. पण तू ते त्या अँगलने कधी बघतच नाही ना. आणि जे तुझ्याकडे आहे, जे कोणाकडे नाही, आणि ते जर तू एक्सक्लुझिव्ह वापरलं तर डेफिनेटली तुला कॉम्पिटिशन होणारच नाही ना. कारण की इट इज युअर एक्सक्लुझिव्ह थिंग विच नोबडी हॅज गॉट. एक साधं 10 बोटांचा नियम मी नेहमी सांगतो. इफ इट इज टू बी, इट इज अप टू मी. बाकी कोण नाही करणार, तूच आहे, तुलाच करायचं आहे. पण येस, ते आपलं धोर, आपलं ध्येय, सगळ्या गोष्टी करून जर आपण केलं तर होऊ शकतं ना. शिवाजी महाराजांनी वयावर्ष 16 असताना ठरवलं हिंदवी स्वराज्य स्थापित करायचं. काय होतं त्यांच्याकडे? दगडधोंडे आणि मावळे. 3 ठिकाणं अटॅक होते त्यांना, एक नाही. पण या सगळ्यांना त्यांनी सामोरं जाऊन एक हिंदवी स्वराज्य स्थापित केलं. हे फक्त शिवाजी महाराजच करू शकतात असं नाही, हे सगळेजण करू शकतात. शिवाजी महाराजांनी आपल्या क्षमतेचा पुरेपूर वापर केला म्हणून ते महाराज झाले. तुम्ही जर तुमच्या क्षमतेचा पुरेपूर वापर केला तर तुम्ही महाराज व्हाल, नाही का. आपल्या मनात अनेक भीती असतात, जे काही नाही व्हायला पाहिजे त्याचाच आपण विचार करत राहतो, नाही का. ते मी नेहमी सांगत असं, आपण जे नाही व्हायला पाहिजे त्याच्याबद्दल इतकं विचार करत राहतो आणि ती गोष्ट कधी घडतच नाही. गीतेचा पहिला अध्याय काय सांगतो? गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे की जे काही घडतं आहे त्याच्यामध्ये त्याचं मुख्य कारण मनुष्याचे चुकीचे विचार आहेत. आपले विचारच चुकीचे आहेत आपल्याबद्दल, मार्केटबद्दल, सगळ्या एकंदरीत सिस्टीमबद्दल. ते जर बदलले ना तर नक्की होऊ शकतं आहे. आणि कोणत्याही गोष्टीचा पाया हा विचार आहे. असं एक वाक्य आहे, लाईफ इज अ मॅनिफेस्टेशन ऑफ युअर थॉट्स. तुम्ही जे काही विचार करता तसंच जीवनात घडत जाईल. तुम्ही काय विचार करता हे महत्त्वाचं आहे. म्हणून थॉट प्रोसेस बदलणं आवश्यक आहे. म्हणून मानसिकता बदलणं आवश्यक आहे. मग काही अवघड नाही हो. चाय विकणारा PM होतो आहे, मग एक मेंढपाळ मोठा राजा होतो आहे, एक ज्याच्याकडे काही नव्हतं तो रेल्वे स्टेशनवर झोपला तो मोठा उद्योजक होतो आहे. अशी कित्येक उदाहरणं आहे, हजारोनी उदाहरणं आहे. तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर पहा, अनेक अशा उद्योजकांच्या मुलाखती त्याच्यात आहे. हे सगळ्यांकडे काही नव्हतं आणि आज ते खूप मोठं काम करत आहेत. तर मग ती मानसिकता, ती विचार, ते जर आपल्यामध्ये आले तर आपणही बदलू शकतो ना. आणि त्याला काय असं विशिष्ट वय नाही. बऱ्याच जणांना असं वाटतं की आता मी 50 वर्ष झालो, आता मला काय आता काय शक्य होणार आहे. हे तुम्हाला वाटतं आहे, तसं काहीच नाही आहे. यू कॅन चेंज ॲट एनी टाईम. माझ्याकडे एक कंपनी नाशिकची, त्या कंपनीतून VRS घेतलेले 300 लोक आले ते, ज्यांचं सगळ्यांचं वय 50पेक्षा अधिक होतं. जे कामगार होते, फक्त प्युअर कामगार, लेबर्स. पण त्या लोकांना VRS दिली कंपनीने. ह्या लोकांच्या समोर मोठा प्रश्न आला, तर काय करायचं. तर मग मी कंपनीला सुचवलं की तुम्ही यांच्यासाठी हा कार्यक्रम करा, याच्याने त्यांच्यामध्ये नक्कीच परिवर्तन होईल. आणि मित्रांनो, मला सांगायला आनंद आहे की याच्यापैकी 200हून अधिक लोकांचे व्यवसाय सुरू आहे, विच दे स्टार्टेड ॲट द एज ऑफ 50+. त्यामुळे असं काही वय लागतं असं काही नाही आहे. कुठल्या बॅकग्राऊंडचे तुमचे आहात असं काहीही गरज नाही. गरज आहे ती फक्त ही मानसिकतेची. दॅट्स इट.